जसं या रत्नांबद्दल तसंच रंगांबद्दल सुद्धा. त्याच्यामुळे कधी-कधी आपण पाहतो एखादी व्यक्ती फक्त पांढरेच कपडे घालते, एखादी व्यक्ती फक्त निळेच कपडे घालते, कोणी लालच कपडे घालतात. तर खरंच रंगांचा आणि राशींचा काही संबंध असतो रंग का? मॅग्नेटिक फील्ड तयार करतात. म्हणजे एखाद्या मनुष्याला त्याच्या पत्रिकेवर मला वाटलं ह्याला लाल रंग लाभतो, त्याचे ग्रहमान बघून. हं. तर मी सांगतो आता पुरुषांना का लाल पॅन्ट, लाल शर्ट घालता येत नाही. पण महत्त्वाच्या कामाला जाताना थोडंसं लालवट शर्ट घालून जा. चंद्र अतिशय बलवान असतात. आता आमचे मुख्यमंत्री साहेब नेहमी व्हाईटमध्ये असतात. त्यांच्या बॉडीभोवती त्या व्हाईट रंगाचं एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. म्हणून रंग ज्योतिषांनी त्याचे ग्रहमान बघून सुचवावं. पण असं काय नाही की मी पांढऱ्या रंगाचे कपडे घालून गेले की माझी कामं होतात, असं नाही. तो माझ्या टेम्परामेंटला सूट होतो, एवढंच त्याचं. तर रंग विचारून घालावे जरूर. पण कधी-कधी ते इतका अतिरेक होतो, जसं एक नंबराचं आहे ना, लकी नंबर वगैरे, हं. ते जनरल आहे. मी एका माणसाला सांगितलं होतं की तुझा लकी नंबर आहे 2 आणि तुझा रिपल्सिव्ह म्हणजे निगेटिव्ह नंबर आहे 5. त्या वेड्याने काय करायला सुरुवात केली, रिक्षा थांबवायचा, नंबर मोजायचा. तुम जाओ तुम 5 है. म्हटलं तू मार खाल्ला असतास तू. हे तुझ्यापुरतं आहे, रिक्षा तुझी आहे का? आता तू हॉटेलमध्ये गेलीस तर हॉटेलची खोली आपली काही मालकीची नाही. मग तिथे कशाला आहे 2 आणि 5 बघा. इतकं डिटेल सांगायला लागतं नाही तर लोक आहारी फार जातात.